डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना भाजपचा धक्का, दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाचा आणि सुनेचा भाजपमध्ये प्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, मालेगावचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे ठाकरेंची साथ सोडून हाती कमळ घेणार। अद्वै हिरे आज भाजपात प्रवेश करणार। काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, आमदार प्रताप अडसाड यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश। 2 सप्टेंबरच्या मराठ्यांच्या जीआर विरोधात उच्च न्यायालयात याचिकेवर आज आणि उद्या सुनावणी होणार, सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले, पक्षाविरोधात कथित द्वेषयुक्त भाषण प्रकरणी एफआयआरची मागणी। कागल नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ समरजित घाटगे भूमिका स्पष्ट करणार, पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार। काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती, पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप, काशीनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले। कराड मलकापूर निवडणूक केंद्राची पाहणी, निवडणूक निरीक्षक ज्योती कावरेंची नियुक्ती। मीडिया कंपनीला 42 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत, कंपनीला मुदतीत 24 नोव्हेंबर आपले म्हणणे मांडावे लागणार। राज्यात बिबट्याचे हल्ले वाढले, मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक, आज दुपारी 1:30 वाजता मंत्रालयात बैठक, उपमुख्यमंत्री शिंदे, वनमंत्री गणेश नाईक आणि अधिकारी राहणार उपस्थित। लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाकडून याच आठवड्यात घोषणेची शक्यता, राज्यातील 32 जिल्हा परिषद 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका। नगरपालिका आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड, आज होणार अर्जांची छाननी। वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी निवडणूक, अध्यक्षासाठी 52 तर सदस्यासाठी 689 नामांकन पत्र दाखल, नामांकन अर्जाची आज छाननी होणार। जालना जिल्ह्यात परतूर, अंबड आणि भोकरदन या 3 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडते। या 3 नगराध्यक्ष पदासाठी 42 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले, एकूण 3 नगरपालिकेमध्ये 416 उमेदवारांचे अर्ज दाखल। चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी योगेश पवार यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल। वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांना जाता उमेदवारी, कारंजा नगर परिषद भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा यांच्या सुनेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, एमआयएमचे जिल्ह्यातून फरीदा बानू मोहम्मद शफी पुंजानी यांना नगराध्यक्षपदासाठी उभा केलंय। कराडला विक्रमी 330 नगरसेवक पदासाठी अर्ज, मलकापूरला 133 नगरसेवक पदासाठी अर्ज। मालेगावमध्ये सटाणा नगर परिषद निवडणूक, 24 नगरसेवक तर 1 नगराध्यक्ष पदासाठी होणार लढत, योगिता मोरे भाजप तर हर्षदा पाटील शिवसेनेतर्फे रिंगणात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार। हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषदेच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदासाठी 20 तर सदस्य पदासाठी 293 उमेदवारी अर्ज, हिंगोली नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी 20 तर सदस्य पदासाठी 293 उमेदवारी अर्ज। रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी 959 उमेदवारी अर्ज दाखल, 10 नगरपालिकांसाठी 959 अर्ज दाखल। सिंधुदुर्गात भाजपकडून 4ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर, जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार, जिल्ह्यात महायुती होण्याची चिन्हे संपुष्टात आल्याचे स्पष्ट संकेत। कराडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 22 अर्ज, नगरसेवक पदासाठी 330 अर्ज, शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्टपणे बजावलं, निवडणुकांना स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार। राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष किरण आहेर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल। अकोला महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये नव्या आरक्षण बदलांची घोषणा, विशेषतः ओबीसी, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल। नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिंदेंची शिवसेना बीजेपी एकत्र आले असून
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे राजेश कवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अजित पवार राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन नगराध्यक्ष पदासाठी राजाभाऊ बनकर यांना उमेदवारी दिली। ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आगरी कोळी समाजाचाच महापौर बसला पाहिजे, अन्यथा दुसरा विचार करावा लागेल। कोळी महासंघाचा राजकीय पक्षांना इशारा। महाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे 20 उमेदवारी अर्ज दाखल। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांचे अर्ज दाखल। बुलढाण्यात अपर्णा फुंडकर यांचा भाजपाकडून खामगावात अर्ज दाखल। खामगाव येथे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार। सिल्लोडमध्ये भाजपा उमेदवारांचा अनोखा विरोध। भाजपाच्या कमलेश कटारिया आणि रेखा भूमकर यांनी रस्त्यावरील खड्ड्याला हार घालून उमेदवारी अर्ज दाखल केला। हिंगोलीत मवियाकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्चना भिसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। हिंगोलीत महायुतीत बिघाड। बीड नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर ज्योती घुमरे यांना उमेदवारी। बीडमध्ये राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार। अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांचा अर्ज दाखल। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजपाने मोठं शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला। 25 वर्षांपासून शिवसेनेची अंबरनाथमध्ये सत्ता असं असताना भाजप थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात। सिल्लोडमध्ये अर्ज दाखल करण्याच्या कारणावरून उमेदवार समर्थक संतप्त। निवडणूक कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा अर्ज स्वीकारण्यास नकार। परभणीत शिवसेनेकडून आसिफ खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल। समर्थकांच्या जल्लोषात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात अर्ज दाखल। रत्नागिरीत महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजी नाट्य। महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर तर मवियात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी। पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेना, भाजपा आणि मवियाकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। वाशिममध्ये नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर। भाजपाकडून अनिल केंदळे यांची उमेदवारी निश्चित। सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेना आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल। सुरेश शिंदेंचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल। बारामतीत नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले। युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल। रायगडमधील रोहा नगराध्यक्ष पदासाठी वनश्री शेडगे यांना उमेदवारी। खासदार सुनील तटकरे यांनी केली घोषणा। बंडखोरी टाळण्यासाठी सुनील तटकरे यांची दक्षता। परभणी पाथरी नगरपालिका निवडणुकीसाठी जुनेद खान दुराणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। 35 वर्षाची सत्ता यंदाही अबाधित राहणार, जुनेद खान यांचा विश्वास। पुण्यातील दौंड प्रभाग क्रमांक 6 मधून कार्तिकी सोनावणे यांचा नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल। शेवटच्या क्षणाला अर्ज केल्याने या उमेदवारीबाबत चर्चा। इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणूक रिंगणात। पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज। बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती। राष्ट्रवादीला 11 जागा तर भाजपाला 6 जागा मिळणार। भाजपाचे रंजन तावरे यांची माहिती। भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत। 5 दशकानंतर वैशिष्ट्यपूर्ण होणार निवडणूक। संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यात प्रतिष्ठेची लढाई। येवल्यात मविया आणि शिवसेनेची युती। भुजबळांविरोधात आमदार सुहास कांदेंची खेळी। भुजबळ आणि आमदार कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत। बारामतीत नगर परिषदेसाठी सचिन सातव यांच्या नावाची घोषणा। राष्ट्रवादीकडून सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल। सिंधुदुर्गमध्ये नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी। कणकवलीत शिवसेना आणि काँग्रेस स्वबळावर लढणार। कोल्हापूर जिल्हा सार्वजनिक ठिकाणी तंबाखू विरोधी कारवाया वाढवाव्यात। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश। नागपूरमध्ये सीबीआयकडून टपाल विभागातील अधिकाऱ्याची चौकशी। 17 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप।
वरिष्ठ पोस्ट मास्टरकडून सीबीआयला लेखी तक्रार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आयपीएस अधिकारी कैसर खालिदच्या अडचणीत वाढ. आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी केली वाढ. विषप्राशन केलेल्या रुग्णाला उपचार नाकारल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. बेड उपलब्ध नसल्याने उपचार देण्यास नकार दिल्याचा आरोप. जाब विचारण्यासाठी गेलेल्या ठाकरे सेनेशीही डॉक्टरांची अरेरावी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पुणे विमानतळावर प्रवाशांचा संताप. दिल्लीला जाणारे विमान नियोजित वेळेत न आल्याने प्रवाशांचा गोंधळ. विमानतळावरील कर्मचारी, पोलीस आणि प्रवाशांमध्ये वाद. पागडी पद्धतीत राहणाऱ्या रहिवाशांचा मोर्चा. आज दुपारी 12 वाजता आझाद मैदानात मोर्चा. पागडी रहिवाशांसाठी कोणतीही योजना नाही. पागडी रहिवाशांचा राज्य सरकारवर आरोप. नवले पुलाच्या अपघातानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. 3 वेळा नियम मोडल्यास पुणेकरांना घडणार मोठी अद्दल. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त. नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांचा आदेश. सीएनजी पंप बंद. स्कूल बसला फटका. रिक्षा चालकांकडून पालकांची लूट. रिक्षा चालकांनी 300 ते 350 रुपये घेतल्याचा आरोप. अजूनही गॅस पुरवठा बंद. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली. मुंबईचा हवेचा AQI सरासरी 170 इतका. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. नवी मुंबई विमानतळ टेक ऑफसाठी सज्ज. 25 डिसेंबरला विमानतळ सुरू होणार. मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार. आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस. यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र 1.5 आणि अधिक क्षेत्र वाढण्याचा अंदाज. रब्बीच्या आतापर्यंत 25% पेरण्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवायसी अभावी 1.25 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित. ऑनलाईन पोर्टलवर मोठ्या संख्येने याद्या अपलोड न झाल्याने समस्या उद्भवली. परभणीत नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला सुरुवात. तुळजाभवानी कृषी विकास संस्थेच्या वतीनं आयोजित शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन आत्माराम पवार यांच्या हस्ते पार. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये केळीला प्रति क्विंटल 200 रुपये भाव. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात. घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत. पनवेल तालुक्यातील धक्कादायक घटना. मीरा भाईंदर पेणकर पाडा परिसरात तडीपार. गुन्हेगाराचा अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल. समाजसेविका श्वेता पाटील यांची धडक कारवाई. आरोपीकडून अंमली पदार्थ जप्त. कल्याणमध्ये तरुणाचा मध्यरात्री भर रस्त्यात धिंगाणा. वाहनांना अडवून कोयता उगारला. परिसरात दहशतीचे वातावरण. व्हिडिओ व्हायरल. मालेगाव तालुक्यातील 3 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. डोंगराळी ग्रामस्थांचा मालेगाव महामार्गावर रास्ता रोको. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.